बसलेले ब्रह्मज्ञानाचा अधिकार, ब्रह्मसाक्षात्काराचा अधिकार, ब्रह्मदर्शनाचा अधिकार, ज्ञानोपदेश करण्याचा अधिकार निवृत्ती ज्ञानदेव सोपानमुक्तबाई हे परमार्थाचे आद्य आधारस्तंभ आहे, मूळस्तंभ आहे. ब्रह्मज्ञानाचे, परावाणीचे, परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेले ब्रह्मज्ञानाचे ठसे सूर्यचंद्र असेपर्यंत, संपूर्ण विश्व अस्तित्वात असेपर्यंत परब्रह्म साक्षात्काराचे, ब्रह्मज्ञानाचे ठसे आहेत. सगळा परमार्थ या चारी भावंडामध्ये भरलेला आहे. ज्ञानेश्वरीचं संपूर्ण सार पहिल्या अध्यायातील पहिलीच उभी निवृत्तीनाथांच्या कृपेने, वडील बंधूंच्या कृपेने, नवनारायणच्या वैनीनाथांच्या परम कृपेने नाथ संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, ऋषी मुनींचा तपस्वी संप्रदाय, आचार्य धर्मगुरूंचा संप्रदाय, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी धर्मग्रंथ 18 अध्यायातून ब्रह्मज्ञानाचा, ब्रह्मविद्येचा ज्ञानोपदेश केलेला आहे. पण संपूर्ण शास्त्र गीता भगवंताच्या श्वासातून निर्माण झालेली आहे. भगवंताच्या श्वासातून वेदाची निर्मिती झालेली आहे. गीता धर्मग्रंथ विश्ववंदनीय, त्रिकालबाधित सूर्यचंद्र असेपर्यंत गोपाळ श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला निमित्त करून संपूर्ण विश्वाला ज्ञानोपदेश, विश्वशांती प्रस्थापित करण्यासाठी अर्जुनाला निमित्त करून ज्ञानोपदेश केलेला आहे. गीता ज्ञान भगवंताच्या श्वासातून निर्माण झालेली आहे. ओंकार भगवंताच्या श्वासातून निर्माण झालेला आहे. वेद भगवचारी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, सांख्यशास्त्र भगवंताच्या श्वासातून निर्माण झालेली आहे. पण ज्ञानेश्वरी भगवंताच्या वाणीतून प्रकट झाली, परवाणीतून, ब्रह्मसाक्षात्कारातून. गीता वाणीने सांगितली, ज्ञानेश्वरी वाणीने सांगितलेली प्रेताला सांगितली. सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली ब्रह्मवाणी. वाणी ही पवित्र असावी, तोडून सात आणि मवळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, अमृतासारखी अबाधित सुरक्षित वाणीची पवित्रता ब्रह्मवृंदांनी, ब्रह्मविद्यांनी, वैदिक हिंदू धर्म संस्कृतींनी, ब्रह्मज्ञानी पुरुषांनी, ब्रह्मसाक्षात्कारी अवतारी सिद्ध पुरुषांनी, योगी पुरुषांनी ब्रह्मसाधा 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 आचार जेणे ब्रह्म तारिले, ब्रह्म जाणिले त्यासी म्हणावे द्विज. द्विज म्हणजे या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये मनुष्य प्राणी ही एकच जात आहे. मानव जात, मनुष्य प्राणी जात एकच तत्व. भगवंतापासून विन्मुख जो होत नाही, भगवत कृपा अभेद वृत्ती, निर्विषय वृत्ती, निर्वैर वृत्ती, निर्दोष वृत्ती, द्वेषरहित बुद्धी, द्वेषरहित अंतःकरण, द्वेषरहित हृदय, द्वेषरहित चित्त, सर्व धर्म समभाव ठेवून अभेद वृत्ती ज्याची आहे, ज्याच्या मनात कुठल्याही धर्माचा, जाती धर्माचा भेद राहिलेला नसतो, शिल्लक राहिलेला नसतो. परब्रह्म तत्व अभेद आहे. कुळ जाती धर्म हे अवघेची अप्रमाण, हे 11शी बाजू वस्तुशी नाही. अव्यक्तते आकाराले रूपाले गुणवंत. अव्यक्ताला आकार नसतो, निर्गुणाला आकार नसतो. परब्रह्म स्वरूप
परमतत्व परमानंद निर्विकार असतो, अमर्यादित असतो, मर्यादित नसतो. गुह्य ज्ञान, केवल ज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, परमानंद स्वरूपाचं ज्ञान, दिव्य ज्ञान, निज ज्ञान, गुह्य ज्ञान, पारलौकिक ज्ञान हे अमर्याद असते. ज्ञानाला भेद नाही, जातीचा भेद नाही, कुळाचा भेद नाही, वर्णाचा भेद नाही, अभेद, अवर्णनीय. यम लब्ध्वा च परम लाभम मन्यते नाधिकं तत् यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. असं आत्मलाभ, आत्मचिंतन, आत्मध्यान, ब्रह्मचिंतन, गुरुचिंतन, सद्गुरुचिंतन, सिद्धयोग साधना, सद्गुरूंचं ध्यान, नामचिंतन, ब्रह्मस्वरूपाचं चिंतन, परमात्म्याचं चिंतन हृदयातून केलं पाहिजे. आणि परमात्मा प्राप्तीची ज्याला आस लागलेली त्याचा ज्ञानाचा विकास, ज्ञानाचा विस्तार. व्यास महर्षी यांनी ज्ञानाचा विस्तार केलेला आहे. व्यासपीठ, धर्मपीठ, धर्मक्षेत्राचा पीठ व्यासपीठ. व्यास ऋषी जवळ जे दिव्य ब्रह्मज्ञान होतं ते कोणाजवळच नाही. गणरायांनी व्यास ऋषींचं ब्रह्मज्ञानाचं संपूर्ण लेखन केलेले. 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण व्यास ऋषींनी सांगितले. आणि गणरायांनी, श्री गणेश भगवंतांनी ब्रह्मलेखणीतून लिहून काढलेली आहे. ब्रह्मज्ञान, केवल ज्ञान, केवल दर्शन, केवल चारित्र्य, गुह्य ज्ञान, स्वदिवस परमानंद प्राप्तीचं ज्ञान व्यासाने सांगितले. श्री गणेश भगवंतांनी लिहून काढलेले ते व्यास ऋषी. ज्ञानाचा व्यास विस्तार वाढला पाहिजे. ज्ञान हे मर्यादित आहे, अमर्याद वाढलं पाहिजे, वृद्धिंगत झाले पाहिजे, संवर्धन झाले पाहिजे. आणि ते ज्ञान कशाने प्राप्त होईल? क्रोध गेल्याने, क्रोधरहित झाल्याने, क्रोधमुक्त झाल्यामुळे दिव्य ज्ञान, केवल ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय भेद गेला पाहिजे, जातीभेद गेला पाहिजे, कुलभेद गेला पाहिजे. मानवा मानवामध्ये, मनुष्य प्राण्यामध्ये भेद गेला पाहिजे. ज्याची भेदबुद्धी गेली ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे तया जवळी देवसे पापनाशे दर्शने सर्वाभूती झाली समता. तुका म्हणे भेदाभेद गेले वाद खंडवून, वाद विवाद गेले पाहिजे. जातीभेदाचे, राष्ट्रभेदाचे, देशभेदाचे, विश्वभेदाचे वाद गेले पाहिजेत. वाद घालू नये. वादात अशांती पडली, क्रोध वृद्धिंगत झाल्याशिवाय राहणार नाही, विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विश्वामध्ये जातीभेद केले पाहिजे, राष्ट्रांचे भेद गेले पाहिजे. म्हणजे अविनाशी तत्व, हिंदू धर्म संस्कृतीचं संवर्धन, देशाचं संवर्धन, राष्ट्राचं संवर्धन, हिंदू धर्म बांधवांचं संवर्धन हे वृद्धिंगत झाल्याशिवाय राहणार नाही. द्वेष जाणं महत्वाचं आहे, भेद जाणं महत्वाचं आहे, वादविवाद जाणं महत्वाचं आहे, टाळणं महत्वाचं आहे. हिंदू धर्म संस्कृती, धर्म बांधवांनी एक विचाराने, एक तत्वाने, एक निष्ठेने मानव धर्माची निर्मिती सांभाळली पाहिजे. मानवी तत्व, मनुष्य तत्व, मानव धर्माचा स्वीकार करून मनुष्य तत्व ही एकच जात, एकच धर्म, हिंदू धर्म सर्वश्रेष्ठ जगात. हिंदू धर्म, हिंदुत्व सर्वश्रेष्ठ आहे. गोमाता, गंगा माता, नर्मदा माता,
सप्त नद्या गंगे इतकं पवित्र काहीच नाही, तसं वाणी इतकं पवित्र काहीच नाही. वाणीवर नियंत्रण असले पाहिजे. सात आणि मवळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताची, अमृतासारखं गोड बोललं पाहिजे. बिनचूक अचूक मर्यादित कारणापुरतं कार्यापुरतं आणि तोलून मापून सुलाखून विचारपूर्वक हृदयभेद करणारं नसावं. हृदयामध्ये स्थिर राहणारं आणि दुसऱ्याच्या हिताचं, आपल्या हिताचं तसेच दुसऱ्याच्या हिताचं, आपल्या सर्वांच्याच हिताचं अशी परब्रह्माला प्राप्त करून घेणारी वाणी भगवंतानी सुखदुःख विचार करण्यासाठी विचाराचा देवाणघेवाण व्यवहार करण्यासाठी भगवंताने किती पवित्र वाणी मानवाला वरदान दिलेले आहे. त्या वाणीचा सदुपयोग प्रत्येक मानवाने केला पाहिजे. वाणीची पवित्रता, वाणीची सुरक्षितता, वाणीचं माधुर्य, वाणीचं कारुण्य, वाणीचं पावित्र्य, वाणीचं सामर्थ्य आपल्या जवळ ठेवता आलं पाहिजे. वाणीचं सामर्थ्य काय आहे प्रत्येक जीवाला, मानवाला कळले पाहिजे, जाणले पाहिजे, ओळखले पाहिजे. आणि अमर्यादित बोलणं नसावं. भक्ती ते न मना वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मचर्य. देहाच्या निराशे पावी दया ठाय मद ऐसी काय जवनोये. उदक अग्नी धान्य झाला घड पाक एका विना एक कामानये. तुका म्हणे मद कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. जास्ती बडबड करणे, कमीत कमी बोलावं, कार्यापुरतं बोलावं, बिनचूक बोलावं, शास्त्रानुसार बोलावं, प्रसंगानुसार बोलावं आणि गोड बोलावं. असं बोलू आई से बोल, बोलू आई से बोल, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोलू आई से बोल, प्राण्या बोलू आई से बोल. भगवंत बोलला पाहिजे. हरिकथेमध्ये, हरिभक्तीमध्ये, भजन प्रवचनामध्ये, नामस्मरणामध्ये भगवंत बोलला पाहिजे. आपले गुरु बोलले पाहिजे. सिद्धगुरु, योगी गुरु, सद्गुरू बोलले पाहिजे. असं साधकाचं जीवन असावं, साधकाचं आचरण असावं, साधकाचं ध्यान असावं, साधकाचं नामस्मरण असावं, साधकाच्या अंतःकरणाची, चित्ताची, मनाची, हृदयाची, मनबुद्धीची, अंतःकरणाची एकाग्रता असावी, निष्ठा असावी गुरुवर, सद्गुरूंवर, भगवंतावर, साधू संत महात्म्यांवर, ऋषी मुनींवर, वैष्णव धर्मावर, शैव एक अनिष्ठ भाव असावा. भगवंत बोलतो, हरिकीर्तनात नाचतो, पण भक्त्याने परब्रह्म स्वरूपाला प्राप्त करून, ब्रह्म साक्षात्कार प्राप्त करून हरिकथा निरूपण केले पाहिजे. हरीची भेट घालून देता येण्याचं सामर्थ्य वक्त्यामध्ये असले पाहिजे. अधिकार तैसा दावीला मार्ग चालत आहे, मग कळवे ते जळून या नाव पावलीनी पार मागील आधार बहुतांचा. तुका म्हणे रोग वैद्याची अंगी परी जगी नाही करी उपकार. जगाचा उद्धार करणं नंतर, पण आपला वक्त्याचा पहिला उद्धार झाला पाहिजे. वक्त्यांनी स्वतःचा उद्धार केला पाहिजे, समाजाचा, देशाचा, राष्ट्राचा, भक्तांचा उद्धार, समाजाचं प्रबोधन
करणारा वक्ता हा आचारवंत असला पाहिजे, ब्रह्मज्ञानी असला पाहिजे, ब्रह्मसाक्षात्कारी असला पाहिजे, ज्ञानसंपन्न असला पाहिजे, धर्मशास्त्र पारंगत असला पाहिजे आणि ज्ञानोपदेश करण्याचा अधिकार संपन्न असला पाहिजे, वैराग्यशील असला पाहिजे, भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झालेला असला पाहिजे, भगवत स्वरूपाला ही मिळालेला असला पाहिजे. त्याचाच उद्धार नसेल तर तो भक्तांचा समाजाचा काय उद्धार करू शकेल. भक्ता सामर्थ्यशाली असला पाहिजे. भक्ता दशसहस्रेश जन्मनाम जायते क्षुद्र संस्काराचं ध्वजोच्यते. संस्काराने खरं ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत असते. मानवी तत्व संस्कार रहित नाही. मानव निर्मिती भगवंताने ध्यानातून संकल्पातून केलेली आहे. सत्ययुगात ध्यानाने प्राप्ती, कृतयुगात सत्ययुगात ज्ञानाने भगवंताची प्राप्ती, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती. पहिले साधन सत्ययुग 12,500 वर्षाचं युग, कृतयुग 12,500 वर्षाचं. ध्यानातून हंस वर्ण एकच होता. वाघ, सिंह, गाई एका नदीवर एका गंगेवर पाणी पित होते एक विचाराने. द्वेष नव्हता, मत्सर नव्हता, क्रोध नव्हता, अशांती नव्हती. एकत्रित पाणी, एका ठिकाणी एकच पाणी, एकच वाणी. वैरभाव नव्हता, द्वेषभाव नव्हता, मत्सर नव्हता. षडविकार गेलेले होते. हजारो वर्षाचं आयुष्य कृत सत्ययुगामध्ये. त्रेतायुगामध्ये तपाने प्राप्ती. हजारो वर्षाचं 12,500 वर्षाचं त्रेतायुगाचं कालावधी. त्रेतायुग 12,500 वर्षाचा कालावधी आहे. यज्ञकर्माने भगवंताची प्राप्ती त्रेतायुगामध्ये. आस्तिकाचा प्राण एवढी तपश्चर्या चालायची, यज्ञकर्म चालायचं. द्वापार युगामध्ये अर्चन भक्ती, पूजा अर्चा, देवधर्म, भक्ती साधना. द्वापार युग पहिलं कृतयुग सत्ययुग, दुसरे त्रेतायुग यज्ञकर्माने भगवंताची प्राप्ती. तिसरे युग द्वापार युग, पूजा अर्चा, अर्चन भक्ती, पूजा अर्चा, देवधर्म. द्वापार युग 12,500 वर्ष. तृतीय चौथे कलियुग, पूजा अर्चा, ब्राह्मी मुहूर्तावर उठून 2 ते 5 हा जो कालावधी आहे हा ब्रह्मचिंतनाचा आहे. पहाटे पहाटची वेळ 2 ते पावणे 2 ते पावणे 5 ब्रह्मचिंतनाची वेळ. कृतयुगाची सत्ययुगाची ब्रह्मचिंतन, हंस वर्ण, सत्य स्वरूपाचं ज्ञान, परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान, परमानंदाचं ज्ञान, ध्यान धारणा. 2:15 ते 4:45 पहाटेचा ब्रह्मचिंतनाचा, ब्रह्माभ्यासाचा, ब्रह्मसिंहासनावर बसून ब्रह्मचिंतन, ब्रह्मध्यान करण्याचा, ब्रह्मविद्या प्राप्त करण्याचा, परब्रह्माला प्राप्त करून घेण्याचा, ब्रह्मचिंतन ब्रह्मध्यान करण्याचा शुभ मुहूर्त 2:15 ते 4:45 पहाटची. ऋषीमुनी, योगी, सिद्ध योगी, गुरुपरंपरा, गुरुध्यान, गुरुचिंतन केलं पाहिजे. आपण ध्यानावर राहिलो नाही, ध्यान विसरलो. तुका म्हणे त्याचे ध्यान केले पाहिजे. भगवंताचे, गुरूंचे ध्यान केले पाहिजे. योगी पुरुषांचं ध्यान केलं पाहिजे. माणसं ध्यानावर राहिली नाही.
करा निरंतर ध्यान द्या. भगवंताचं निरंतर अखंड चिरंतन ध्यान केले पाहिजे. ध्यान करण्याची वेळ पहाटे 2:45 ते 5:45. योगी पुरुष, सिद्ध योगी, साधना करणारे, ब्रह्मचिंतन करणारे, ब्रह्मविद्या प्राप्त करणारे, ब्रह्मज्ञान प्राप्त करणारे सिद्ध योगी पुरुष शक्तिपात संक्रमण करण्याचं सामर्थ्य ब्रह्मचिंतनामध्ये, ब्रह्मध्यानामध्ये, योग साधनेमध्ये साधकांनी ध्यान साधना कधी करावी, कोणत्या वेळी उठावे, प्रसन्नतेचा मुहूर्त, प्रसन्नतेची वेळ, सृष्टीमध्ये निसर्ग सौंदर्य, शांतता, मेंदूला विश्रांती, निद्रेतून विश्रांती मिळालेली असते. ब्रह्मचिंतनाची प्रसन्नतेची सृष्टीमध्ये अरुणय सूर्योदय होण्यापूर्वी 2:45 ते 5:45 हा ब्रह्मचिंतनाचा शुभ मुहूर्त, ब्रह्मवेला, अमृतवेला. या वेळेला ब्रह्मवर्ण, ब्रह्मशक्ती, ब्रह्मसिंहासन, ब्रह्मविद्या, ब्रह्मवेद्या, ब्रह्मसाक्षात्कार, ब्रह्मदर्शन झाल्याशिवाय राहणार. सिद्धयोगी पुरुष, महापुरुष, सिद्ध योग संकल्प, शक्तिपात दीक्षा, गुरूंचा अनुग्रह मुमुक्षु साधकांवर सिद्धयोगी पुरुष गुरु कृपा दृष्टी करीत असतात. शक्तिपात दीक्षा कृपा दान करीत असतात. सिद्धयोगी महापुरुष, सिद्धयोगी अवतारी शक्तिपात दीक्षा देणारे सद्गुरू दुर्लभ आहेत. योग दीक्षा देणारे, शांभवी दीक्षा देणारे. दीक्षेचे प्रकार आहेत शांभवी दीक्षा, वेद दीक्षा, मंत्र दीक्षा, संकल्प दीक्षा, स्पर्श दीक्षा, मंत्र दीक्षा, संकल्प दीक्षा, वेद दीक्षा, शांभवी दीक्षा, भ्रामरी दीक्षा. दीक्षेचे प्रकार आहेत. योगी पुरुषांना ते अवगत असतात. त्यांचं सामर्थ्य अबाधित, अप्रतिम, अमर्यादित असतं. संकल्पाने शक्ती संक्रमण मुमुक्ष साधकामध्ये करीत असतात. हृदयातील नाभिकंदाखाली, मूलबंधात, लिंगाच्या वर, नाभिकमलाच्या खाली, उदरद्वाराच्या वर, नाभिकमलाच्या खाली, मूळबंधामध्ये त्वं मूलाधारस्तोसि नित्यम. त्वं शक्तित्रयात्मक आहे. त्वं मूलाधार स्थितोसि नित्यम. मूलाधारा स्थित असणारी कुंडलिनी शक्ती जागृत करीत असतात. ते कुंडलिनी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा, विश्वबीजाची या कोंभा सावली केली. विश्वाचं बीज, विश्वाचं मूळ, जन्म मरणातून मुक्त करणारं विश्वाचं परब्रह्म स्वरूपाचं साक्षात्कार कुंडलिनी जगदंबा. कुंडलिनीचे 2 रूपे आहेत. व्यक्त रूप, इंद्रियातून प्रकट. चैतन्य शक्ती 2 प्रकारची आहे. बाह्य रूप वेगळं, अंतर रूप वेगळं. अंतरशक्ती वेगळी, बाह्य शक्ती. बाह्य शक्तीने विश्व व्यापार चालतात, लौकिक व्यवहार चालतात, भौतिक व्यवहार चालतात. पण अलौकिक शक्ती, अलौकिक सुख, दिव्य सुख, दिव्य ज्ञान, दिव्य बिंदू, नाद बिंदू, कला, दर्शन, दिव्य ज्ञान युवती, परब्रह्म स्वरूपाची शांभवी शिवशक्ती, कुंडलिनी शक्ती. निद्रिस्त अवस्थेत सर्पाकार कुंडलिनी शक्ती नाभी कमलाखाली, मूलाधार चक्रामध्ये निद्रिस्त अवस्थेत एक मुख खाली, दुसरे मुख श्वासातून. चैतन्य शक्ती श्वासातून लौकिक व्यवहार करते. पण अलौकिक व्यवहार परब्रह्म स्वरूपाचं द्वार जे आहेत ते ब्रह्मरंध्राचं द्वार मूलबंधामध्ये बंद करून वर्तुळाकार खाली तोंड करून झोपलेली असते, निद्रिस्त असते.
ती निद्रिस्त शक्ती कुंडलिनी शक्ती जागृत करण्याचं सामर्थ्य सिद्ध महायोगी सामर्थ्यशाली शक्तिपात दीक्षा देणारे सिद्धयोगी पुरुष ती दिव्य शक्ती चैतन्य शक्ती जागृत करतात. अधोमुख असलेले कुंडलिनी शक्तीचं मुख ऊर्ध्वमुख करीत असतात. सहस्राधारापर्यंत कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वमुखी ब्रह्मांड भेदन करणारी आज्ञाचक्राचं सहस्राधारामध्ये शिवशक्तीचं मेलन षटचक्र भेदन करणारी कुंडलिनी शक्ती मलाधारामध्ये जागृत करून ऊर्ध्वमुखी बनवित असतात. पहिलं मुख अधोमुख, दुसरे मुख ऊर्ध्वमुख मला शाखम आत्मत्म प्रावरा छंदांसी अस्य पर्णानी यस्तम वेद सवेदवी. संसाराचं मूळ खाली आहे. ज्ञानाचं मूळ परब्रह्म स्वरूपाचं मूळ आज्ञाचक्राच्या वर आहे. आज्ञाचक्र परब्रह्म स्वरूप, ब्रह्मलोक वर आहे, दिव्यलोक वर आहे, सत्य स्वरूपाचा सत्यलोक तपोलोक वर आहे. ब्रह्मलोक सहस्राधारामध्ये जागृत झालेली शक्ती सहस्राधारामध्ये ज्या वेळेला स्थिर होते परब्रह्म स्वरूपाला शिवशक्तीचं मिलन होतं त्यावेळेला मुमुक्षु साधकाला जन्ममृत्यूपासून तो मुक्त होतो, परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होतो, ब्रह्मलीन होतो, परब्रह्म स्वरूपाला मिळून जातो. त्याचा जन्ममरणाचा शृंखला तुटते, निर्विषय होतो, वासना रहित होतो, जन्म घ्यायला नको, मरायलाही नको. म्हणून मोक्ष मुक्ती सुख जन्मामरणाचे फेडेल साक्षाडी कैवल्याचे पुढे दाखविली. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाखविली माझे सुख मज दाखविले डोळा दिदले प्रेम कळा ज्ञानपुत्रा नामा म्हणे की सापडली सोय विसंबेना पाय खेचराचे. ब्रह्म साक्षात्कार विसोबा खेचरांनी जे नामदेवरायांचा उद्धार केलेला आहे, ब्रह्म साक्षात्कार करून दिलेला आहे. नामदेवरायांशी पांडुरंग बोलत होते, परंतु सद्गुरू न केल्यामुळं पांडुरंग बोलत असताना सुद्धा कणाकणामध्ये घटाघटामध्ये सर्व सृष्टीमध्ये पांडुरंग परमात्मा परिपूर्ण भरलेला आहे. याचं दिव्य ज्ञान विसोबा खेचरांसारखे सद्गुरू प्राप्त झाले. नंतर नामदेवाला संपूर्ण विश्वात पांडुरंग दिसले, त्यांचा उद्धार झाला. म्हणून नामा म्हणे खेचरा पायी ओळख झाले सर्व ठाई. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्मा फेरा पडे याचा जन्मी ओळखा खरा आत्माराम. संसार बंधन तोडा, संसाराचं बंधन जन्म मृत्यूचं बंधन शृंखला मुक्त होण्यासाठी, बंधनातून सुटका होण्यासाठी, आसक्तीतून सुटका होण्यासाठी परब्रह्म स्वरूपाचे नारायण स्वरूपाला प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य सद्गुरु कृपेमध्ये, सद्गुरु ब्रह्म ज्ञाना साक्षात्काराने, ब्रह्मवेत्यांच्या सानिध्याने, ब्रह्मवेत्यांच्या परमकृपेने, कारुण्याने, तळमळीने आणि कृपा आशीर्वादाने मुमुक्षु साधकाचा उद्धार होतो, जन्ममृत्यूच्या संकटातून मुक्त होतो आणि त्याचा तो ब्रह्मलीन ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. म्हणून ब्रह्मसाधना, ब्रह्मविद्येची साधना, योग साधना, तपसाधना, दिव्य शक्तिपात कुंडलिनी योग, दिव्य योग साधना ही कधी केली पाहिजे? पहाटे 2:45 ते 5:45 कृतयुग सत्ययुगाचा प्रारंभ, कार्तिका शुद्ध नवमी सत्ययुगाची सुरुवात झालेली. सत्ययुगाची निर्मिती कार्तिका शुद्ध, कार्तिक महिना शुक्ल पक्ष नवमी तिथीवर कृतयुगाचा प्रारंभ, सत्ययुगाचा प्रारंभ निर्मिती झालेली. त्रेतायुगाचा प्रारंभ वैशाख शुद्ध तृतीया. त्रेतायुगाचा प्रारंभ, कृतयुगाचा प्रारंभ 12,500 वर्षाचा आहे. कृतयुग, सत्ययुग 12,500 वर्षाचा आलेला आहे. मर्यादा, आयुष्य मर्यादा
त्रेतायुगाचा प्रारंभ वैशाख शुद्ध तृतीया अक्षय तृतीया या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ. त्रेतायुगाचा कालावधी आयुष्य मर्यादेचा कालावधी. त्रेतायुग कधी सुरुवात झालेली आहे? वैशाख शुद्ध तृतीया. द्वापार युग द्वापर युग जे आहे, द्वापर युग भाद्रपद शुक्ल पक्षात वामन जयंती, वामनावतार. 12,500 वर्षाचं द्वापार युग. द्वापार युगाचा प्रारंभ आयुष्य मर्यादा 12,500 वर्ष. भाद्रपद शुद्ध द्वादशी वामन अवतार. कलियुगाचा प्रारंभ भाद्रपद कृष्ण पक्ष त्रयोदशी. 12,500 वर्षाचा आयुष्य मर्यादेचा कालावधी. आयुष्य मर्यादा 12,500 वर्ष. कलियुग, कलियुगाची उत्पत्ती पहिली कृत सत्ययुगाची उत्पत्ती, दुसरी त्रेतायुगाची उत्पत्ती कालावधी आयुष्य मर्यादा, तिसरी द्वापार युगाची उत्पत्ती आयुष्य मर्यादेचा कालावधी, तिसरी कलियुगाची उत्पत्ती कलियुगाचा आयुष्य मर्यादेचा कालावधी 12,500 वर्ष. कलियुगामध्ये नामस्मरणाने मुक्ती, नामचिंतनाने मुक्ती. सत्ययुगात ध्यानाने परमेश्वराची परमात्म्याची प्राप्ती, ध्यान मार्ग सत्ययुग कृतयुग. त्रेतायुगामध्ये अस्तिकचा प्राण 1000 वर्षाचं आयुष्य साधकाला, मुमुक्षु साधकाला, भक्ताला. अस्तिकचा प्राण यज्ञाने भगवंताची प्राप्ती. द्वापार युगामध्ये देवधर्माची पूजा अर्चन, कुलधर्म कुलाचार पूजेने, पूजेचा कालावधी 2:15 2:45 नंतर द्वापार युग. पूजा कधी करावी? पहाटे 2:15 2:45 ते सूर्योदयापर्यंत भगवंताच्या पूजा अर्चन करण्याचा कालावधी. ब्राह्मणाने भगवंताची पूजा कधी करावी? हिंदू मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झालेल्या चलित अचलित मूर्तीची पूजा अर्चना कधी करावी? पूजा अर्चन कधी करावं? पूजा अभिषेक मंत्रविधान कधी करावं? 4:45 ते सूर्योदयापर्यंत 1.5 तासाचा मुहूर्त पूजा अर्चन करण्याचा आहे, मंत्रविधानाचा आहे. मंत्रविधान, मूर्ती प्राण प्रतिष्ठापना. शक्तिपात दीक्षा कधी होते? दीक्षा ग्रहण करण्याचा कालावधी 2:15 ते 5:45 पहाटचा. पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर सिद्धमहायोगी पुरुष मुमुक्षु साधकांचा उद्धार करतात. संकल्प दीक्षा, मंत्र दीक्षा, स्पर्श दीक्षा, वेद दीक्षा, शांभवी दीक्षा. दीक्षा प्रदान करण्याचा कालावधी ऋषी मुनी ध्यान धारणा कधी करतात? वाक्य लक्षात ठेवा. ब्रह्म साक्षात्कार, ब्रह्मज्ञान, दिव्य ज्ञान, दिव्य दर्शन, दिव्य साक्षात्कार, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती कधी होते? सिद्ध योगी दीक्षा गुरु, योग दीक्षा गुरु, तपस्वी ऋषी मुनी ध्यान धारणा कधी करतात? 2:15 ते 5:45 ब्राह्मी मुहूर्तावर ध्यान धारणा करावी. दीक्षा कार्य संपन्न होतं. उपदेक्षन्ति तत्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनम तत्वदर्शन. तत्वदर्शन, ब्रह्मदर्शन, ब्रह्म साक्षात्कार,
ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, परब्रह्मस्वरूपाची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती, ब्रह्मसिंहासनावर बसून ब्रह्मविद्येचं सामर्थ्याचा अनुभव घेणे, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होण्याचा कालावधी शुभ मुहूर्त ब्रह्मवेला अमृतवेळ 2:45 ते 5:45 पहाटचा ब्रह्मदर्शनाचा मुहूर्त शुभ, 24 तासातला ब्रह्मदर्शनाचा पहाटेचा मुहूर्त, ब्रह्मविद्येचा, ब्रह्मसाक्षात्काराचा, ब्रह्मकृपेचा, गुरुकृपेचा शुभ पुण्यपर्वकाळ, ब्रह्मचिंतनाचा. ध्यान साधना कधी करावी, दीक्षा कार्य कधी संपन्न होते, धर्मशास्त्र सांगतं, वैदिक शास्त्र सांगतं, सांख्यशास्त्र सांगतं, योगशास्त्र सांगतं, वेदशास्त्र सांगतं, वेदांत शास्त्र सांगतं. आणि ब्रह्मज्ञानी सत्पुरुषांचा ज्ञानोपदेश कधी प्राप्त होतो, 2:45 ते 5:45 या वेळेतच भक्ताचा खरा उद्धार. ब्रह्मलोक जागृत असतो, प्रसन्न वेळ असते, आनंदाची, शांतीची, समाधानाची, सुखाची, आनंदाची प्राप्ती करून देणारी वेळ, आनंद स्वरूपाला प्राप्त होण्याची वेळ. दयाची उजाळे उघडती बुद्धीचे डोळे, जीव दोंदावरी डोळे आनंदाची, जीवाचा परमानंदाची संयोग, वियोग कधी होत नाही, संयोग अबाधित स्थिर राहतो, कॉन्स्टंट राहतो. परब्रह्म स्वरूपाला, ब्रह्मलीन स्वरूपाला प्राप्त होतो. 2:45 ते 5:45 याच वेळेला सिद्धयोगी पुरुषांची कृपा, दृष्टी, कृपा, आशीर्वाद, ब्रह्मसाक्षात्कार, ब्रह्मानुभव, ब्रह्मवेत्ता, सिद्धयोगी पुरुष, तपस्वी पुरुष यांनी योग साधना, साधकांनी, मुमुक्षु साधकांनी साधना करण्याचा कालावधी ब्राह्मी मुहूर्तावर धर्मशास्त्राने, सांख्यशास्त्राने सांगितले. मग आपण साधना कधी केली पाहिजे याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे, ओळखले पाहिजे, जाणीव ठेवली पाहिजे, समजून घेतले पाहिजे. विचारशील प्राण्याने विचार केला पाहिजे. सारा विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाची, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या राशी पापाचा नाश, पापाचं भस्म करण्याचं सामर्थ्य नामचिंतनामध्ये, ध्यान साधनेमध्ये, योग साधनेमध्ये पापमुक्त होण्याचा कालावधी आहे ब्रह्मचिंतनाचा. 2:45 ते 5:45 ब्रह्मचिंतन करण्याचा कालावधी, ब्रह्मलोकी निवास करण्याचा कालावधी, ब्रह्मानुभव, ब्रह्मसाक्षात्कार, ब्रह्मदर्शन करण्याचा कालावधी धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे, सांख्यशास्त्राने सांगितलेलं आहे. प्रत्येकाने याची जाणीव ठेवली पाहिजे आणि आचरणात आणलं पाहिजे. आचार, विचार, उच्चार, व्यवहार, सदाचार सतत विचार केला पाहिजे. कलियुगाचा प्रारंभ भाद्रपद कृष्ण त्रयोदशी, वद्य पक्ष त्रयोदशी, कलियुगाचा प्रारंभ नामस्मरणाने भगवंताची प्राप्ती. कलियुगामध्ये अन्नमय प्राण आहे. आयुष्यभराला 100 वर्षाची नाही कलियुगामध्ये. ज्योतिषशास्त्राने 120 वर्षाची मर्यादा सांगितली. पण अन्नमय प्राण, अन्न हे पूर्ण ब्रह्म, बदने कवळ नाम घेता श्रीहरीचे सहज हवन होते, नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व. अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीचे यज्ञकर्म. जठराग्नी आपले मानवी शरीर, जठर भगवंतानी अमोल किमतीचे दशेंद्रिय दिलेले, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय विनामूल्य दिलेले. तुझं दिला देह भजना घुमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. माणसाला बाधा झालेली, काय खावं काय खाऊ नये, काय प्यावं काय पिऊ नये, कोणाच्या संगतीत राहावं कोणाच्या संगतीत टाळावी राहू नये,
हे मानवाला कळलं पाहिजे, विचारात जागृत असले पाहिजेत. विचारशील प्राणी मानव निर्मिती भगवंताने मनुष्य योनीची निर्मिती केलेली आहे. मोक्षप्राप्ती जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी, परमानंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी भगवंतानी, नारायण भगवंतानी, गोपाल श्रीकृष्ण भगवंतानी मानवाची मनुष्यदेहाची निर्मिती केलेली आहे. कशाचा विचार करावा, कशाचा टाळावा, सारा सारा विचार करा. उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट बघसिल. इह लोकीचा देव इच्छिताची पायी, नारायण नामी होऊ जीवन मुक्त. जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी भगवंतांनी, नारायण भगवंतांनी, गोपाल श्रीकृष्णांनी मनुष्य प्राण्याची, मनुष्य देहाची निर्मिती केलेली आहे. नरदेहाची निर्मिती केलेली आहे. भगवंताला जाणण्यासाठी, ओळखण्यासाठी, समजण्यासाठी, भगवत स्वरूपाला प्राप्त होण्यासाठी, जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका करून घेण्यासाठी मनुष्य देहाची निर्मिती केलेली आहे. मनुष्य देह मानवाला दिलेला आहे, विनामूल्य दिलेला आहे, मोल घेतलेलं नाही. भाड्याने शरीर दिलेलं आहे. फुकटचं शरीर मिळाले म्हणून आपल्याला मनुष्य जीवनाची, नरदेहाची, मनुष्य योनीची प्राप्ती होऊन सुद्धा ओळख राहिलेली नाही, किंमत राहिलेली नाही, किंमत कळली नाही, ओळखली नाही, कळली नाही, जाणली नाही, समजली नाही. एक एक पार्ट अमोल किमतीत आहे. भगवंताचं स्वरूपाचं दिव्य दर्शन केल्याशिवाय धार्मिक तीर्थयात्रा, देव चलित अचलित मूर्ती प्राणप्रतिष्ठापना केलेल्या भगवंताचं स्वरूपाचं दर्शन करण्यासाठी दृष्टी दिलेली आहे, डोळे दिलेले आहे. डोळ्याचा काय वापर आहे, ज्ञानेंद्रियाचा काय वापर करतो आपण? विभत्स भौतिक सुखात गुंतणारे. हिंदू धर्माचं संरक्षण करण्यासाठी भगवंतांनी, देवदर्शन करण्यासाठी, दिव्य दर्शन करण्यासाठी, साधू सत्पुरुष तीर्थयात्रा करण्यासाठी, योग साधना करण्यासाठी, परब्रह्म स्वरूपाचं दर्शन प्राप्त करून घेण्यासाठी, गुरूंचं ध्यान करण्यासाठी, गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी, ब्रह्मस्वरूप ब्रह्मलोकी जाण्यासाठी दिव्य दर्शन ज्ञानचक्षु दिलेले आहे. लौकिक चक्षु वेगळे, अलौकिक चक्षु वेगळे, ज्ञानचक्षु वेगळे. ज्ञानचक्षु सद्गुरु कृपेने, गुरु दीक्षेने, योग दीक्षेने, ब्रह्मविद्येच्या दीक्षेने प्राप्त होत असतात. ज्ञानाच्या प्रभे सवे जयाची मती नेई पावे, तो हात धरण्या शिवे परतत्वाते. गया ज्ञाना लागी गगन गळिताती योगी, स्वर्गेचे अडबंगी रान उमन डोनी जाय. ज्ञानप्राप्तीसाठी, ब्रह्मविद्येसाठी, परब्रह्म स्वरूपाचं दिव्य ज्ञान, केवल ज्ञान, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सिद्ध योगी पुरुष डोंगर कपारू चढून, पर्वत शिखरे ओलांडून गुहेमध्ये दिव्य साधना करीत असतात. रमण योगा महर्षी, रमण महर्षींनी 40 वर्ष योग साधना एका ठिकाणी एकांत स्थळी 40 वर्ष एकांतवासामध्ये गुहेमध्ये योग साधना केलेली आहे. 40 वर्ष अखंड निरंतर योग साधना केलेली आहे. परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करून घेतलेली आहे. ब्रह्म साक्षात्कार, ब्रह्मदर्शन प्राप्त झालेले आहे, करून घेतलेले आहे. ज्ञानासाठी तळमळ असावी लागते. वैताग असून चालत नाही, तळमळ असावी लागते. ध्यानयोग कृतयुगामध्ये, सत्ययुगामध्ये, द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये यज्ञकर्म, यज्ञकर्माने भगवंताची प्राप्ती. त्रेतायुगामध्ये तपाने प्राप्ती. द्वापार युगामध्ये पूजा अर्चन केल्याने प्राप्ती, मंत्रविद्या.
पूजा अर्चन भक्ती, देवपूजा, गुरुपूजा, द्वापारी, पावणे 5 ते सूर्योदयापर्यंत पूजा अर्चन करण्याचा कालावधी. देवपूजा कधी करावी? पावणे 5 ते सूर्योदयापर्यंत पूजा अर्चन. धार्मिक देवदेवतेंची पूजा अर्चन करण्याचा कालावधी. देवपूजा कधी करावी? पहाटे पावणे 5 ते सूर्योदयापर्यंत पूजा करण्याचा कालावधी. गुरुमाता, गुरुपिता, गुरु आमची कुळदेवता, जो गुरुपूजे परवता मार्गून येणे. ज्ञानेश्वर भगवान 13व्या अध्यायातील 445 क्रमांकाच्या श्लोकातून समाजाला ज्ञानोपदेश करतात. गुरुमाता, गुरुपिता, गुरु आमची कुळदेवता, जो गुरुपूजे परवता मार्गून येणे. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायातील 445 क्रमांकाची उभी आहे. कोणीही तपासून पाहावी, अनुभव घ्यावा, सत्यता पडताळून पाहावी. पूजा पावणे 5 ते सूर्योदयापर्यंत पूजा करण्याचा कालावधी. देवपूजा करण्याचा कालावधी धर्मशास्त्राने सांगितलेला आहे. कोणी कधीही पूजा करू लागले ते शास्त्र विरुद्ध आहे. शास्त्र सोडून राहील. धार्मिक पूजा विधीचे संस्कार अखंड कर्मयोगी विश्व प्रकाशित करणारा भगवान आदि सूर्य नारायण सवितृ देव ब्रह्मवृंदांचा वेदमंत्राचा घोष, ब्रह्मविद्येचा घोष, वेदोच्चार, वेद रुचींचा वेद मंत्रोच्चार, मंत्रविधान, यज्ञ कर्म पारंगत असलेले वेदो नारायण, वेद मूर्ती, चतुर्वेद महर्षी ब्रह्मर्षी, वेद मंत्र घोष, यज्ञ कर्म प्रारंभ सूर्योदयावर. मध्यान्ह काळी यज्ञाची पूर्णाहुती धर्मशास्त्राने सांगितलेली, वैदिक संस्कृतीने सांगितली. यज्ञकर्माची पूर्णाहुती मध्यान्ह काळीच झाली पाहिजे. ब्रह्मवृंदांनी याची जाणीव ठेवली पाहिजे. वैदिक हिंदू धर्म संस्कृती ब्रह्मवृंदांनी वेद मंत्रोच्चार करणारे चतुर्वेद महर्षी, ऋग्वेद, पहिला ऋग्वेद, दुसरा यजुर्वेद, तिसरा सामवेद, चौथा अथर्ववेद, मूळ वेद एकच. वेदशास्त्राप्रमाणे सृष्टीचे वचन एक नारायण सार जप. जपतप कर्म क्रियाने धर्म सर्वा घटी राम भावशुद्ध, भावशुद्ध, अंतकरण शुद्ध, आचरण शुद्ध, मन शुद्ध, वाणी शुद्ध, चित्त शुद्ध, कर्म शुद्ध, वाणी शुद्ध, अन्नशुद्धी, देहशुद्धी, अन्नशुद्धी, जलशुद्धी, मंत्रशुद्धी. गुरुकुलामध्ये वेदाध्ययन करण्याचा अधिकार ब्रह्मवृंदांचा आहे, ब्रह्मकुमारांचा. आचार्य धर्मगुरूंजवळ राहून गुरुसेवा करून ब्राह्मी मुहूर्तावर वेद मंत्रोच्चारण गुरुमुखातून झाले पाहिजे, गुरुमुखातून श्रवण केले पाहिजे. प्राचीन ऋषी मुनींची, ब्रह्मवृद्धांची, आचार्य धर्म गुरुकुलांची परंपरा आहे. वैदिक हिंदू धर्म संस्कृती, आर्य संस्कृती, आर्य संस्कृती, ज्ञानाचा विस्तार. हिंदू धर्म सनातन, हिंदू धर्माचं संरक्षण, संवर्धन, संस्कृती रक्षण झाली पाहिजे. समाजाने केले पाहिजे, ब्रह्मवृंदाने केले पाहिजे. ब्रह्म साक्षात्कारी ब्रह्मवृंद संतुष्ट असले पाहिजे, निर्लोभी, निस्वार्थी.
अक्रोधवैराग्यम जितेंद्रियत्वम शांति क्षमा दया जनप्रियत्वम निर्लोभ निर्मलं युक्तम ज्ञानस्य चिन्हं दशलक्षणानि दशलक्षणात्मक ज्ञान दिव्य ज्ञान दशलक्षणात्मक ब्रह्म विद्या दशग्रंथी वैदिक ब्राह्मण वेदो नारायण ब्राह्मण परब्रह्म स्वरूपाचा साक्षात्कार ब्रह्मसिंहासनावर बसून ब्रह्म साधना शक्तिपात दीक्षा योग साधना सिद्धयोगी पुरुषांच्या कृपा दृष्टी प्राप्त असलेला ब्रह्मवृंद वेदो नारायण गुरुमुखातून वेद मंत्रोच्चारण श्रवण केलेला ब्रह्मविद्या दशग्रंथी ब्राह्मण यज्ञ कर्म करण्यासाठी चलित मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यासाठी यज्ञ कर्म करण्याचा अधिकार पूर्ण अधिकार ज्ञान संपन्न ब्रह्मज्ञान संपन्न ब्रह्म साक्षात्कार असलेला ब्रह्म साक्षात्कार झालेला ब्रह्मविद्या पारंगत दशग्रंथी ब्राह्मण ब्राह्मणांच्या मुखानेच वेद मंत्रोच्चारण झाले पाहिजे असले पाहिजे केले पाहिजे जाणले पाहिजे ओळखले पाहिजे समजले पाहिजे अशा ब्रह्मवृंद वेदो नारायण ब्रह्मवृंदांचं आचरण पवित्र असलं पाहिजे निर्लोभी असले पाहिजे लोभी नसलेला ब्राह्मण लोभी असलेला ब्राह्मण यज्ञकर्माला चालत नाही यज्ञ कर्म करण्याचा अधिकार निर्लोभी ब्राह्मणाचा आहे संतुष्ट ब्राह्मणाचा आहे जो संतुष्ट असतो त्यानेच देवपूजा करावी यज्ञकर्म करावे वैदिक हिंदू धर्म संस्कृतीचं संरक्षण करावं ब्रह्मविद्या पारंगत निर्लोभी ब्राह्मणाचं संतुष्ट ब्राह्मणाचा अधिकार आहे देवपूजा करण्याचा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना यज्ञविधी करण्याचा हिंदू धर्म संस्कृतीचं संरक्षण हिंदू धर्म संस्कृतीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना यज्ञकर्म वैदिक संस्कृतीचे धार्मिक संस्कार यज्ञकर्माची पूर्णाहुती करण्याचा धार्मिक विधी करण्याचा संस्कार जो ब्राह्मण संतुष्ट आहे निर्लोभी आहे निस्वार्थी आहे ब्रह्मविद्या पारंगत आहे वेदो नारायण आहे आणि मध्यान्हकाळी ब्रह्मयज्ञाची पंचमहायज्ञ करणारा ब्राह्मण दशग्रंथी ब्राह्मण 6 शास्त्र 4 वेद जाणणारा गुरुकृपांकित गुरुसाधक गुरुकुलामध्ये वेदाध्ययन केलेला वेदो नारायण असलेला दशग्रंथी ब्राह्मणानेच यज्ञकर्माची पूर्णाहुती मध्यान्हकाळी केली पाहिजे कोणतेही धार्मिक विधीचे संस्कारित यज्ञ कर्म जे आहेत हिंदू धर्म संस्कृती मंत्रोच्चारण वैदिक मंत्रोच्चारण वेदमंत्रोच्चारण करून यज्ञकर्माची पूर्णाहुती मध्यान्हकाळीच केली पाहिजे झाली पाहिजे हा वैदिक धर्म सिद्धांत आहे श्रुतीशास्त्राचा वैदिक वेदांत शास्त्राचा अबाधित नियम आहे त्याने ब्रह्मलोकाची प्राप्ती होते सत्यलोकाची प्राप्ती होते सत्य स्वरूपाची प्राप्ती होते आणि भगवंत प्रसन्न होतो नारायण भगवंत प्रसन्न होतात भक्ताची मनोकामना पूर्ण करतात परंतु ब्रह्म जाणणारे ब्राह्मण यांना जाणणारे समाजामध्ये निर्माण झाले ब्राह्मणाला जाणणारे वैदिक ब्राह्मणाला जाणणारे समाजामध्ये ज्ञानी भरपूर आहे पण ब्रह्मज्ञानी आचारवंत ब्रह्मवृंत वेद मंत्रोच्चारण आचार संपन्न ब्राह्मण दुर्मिळ ब्राह्मणांनी आचार धर्म सोडला लोभी बनले स्वार्थी बनले एका मंत्रात कित्येक विधी करतात
समाजात भावनेशी खेळतात, समाजाच्या श्रद्धेशी खेळतात, समाजामध्ये अंधश्रद्धा निर्माण करतात, समाजामध्ये एकरूप होऊन सर्व धर्म समभाव एकत्व, समाजाची श्रद्धा अबाधित सुरक्षित असली पाहिजे, राहिली पाहिजे, ठेवली पाहिजे, याचा विचार ब्रह्मवृंदांनी केला पाहिजे. ब्रह्मवृंद संतुष्ट असला पाहिजे, याची जाणीव ब्रह्मवृंदांची दुर्मिळ होत चाललेली, निष्ठा दुर्मिळ होत चाललेली, धर्मशास्त्राचं ज्ञान दुर्मिळ होत चाललेले, वैदिक संस्कृतीचं अधपतन होता कामा. ब्रह्मवृंदांचा मान सन्मान करावा, पण ब्राह्मणांनी आचारबंधच असले पाहिजे, आचार भ्रष्ट नसावं, आचार विन्मुखता नसावी, कर्म विन्मुखता नसावी, मंत्र विन्मुखता नसावी, मंत्र विद्या वैदिक मंत्र पारंगत, वेद मंत्रोच्चार सुरक्षित, आचारवंत राहून निष्ठावंत राहून सुरक्षितता. धर्मशास्त्राची वेदांत श्रुती माऊलींनी स्मृतीचे अर्थ स्मृती किती आहेत? अत्री स्मृती, स्मृती 5 आहे. अत्री स्मृती, देवल स्मृती, नारद स्मृती, याज्ञवल्क स्मृती, स्मृती 5 आहे. पण स्मृती बाजूला राहिली, ब्राह्मणांची स्मृतीचं भ्रष्ट झालं, बुद्धीचं भ्रष्ट होत चाललेली आहे. पण ब्राह्मणाची स्मृती बुद्धी स्थिर राहण्यासाठी आचरण पवित्र असणाऱ्या ब्राह्मणाची देहस्मृती बुद्धी स्मृती भ्रष्ट होणार, मंत्रोच्चार स्पष्ट निघतील. गुरुकुलामध्ये अध्ययन करणारे वैदिक वेदो नारायण ब्रह्मवृंद हे पवित्र आहे. समाजाची पावित्र्य, समाजाचं नेतृत्व करण्याचं, समाजाला ज्ञानोपदेश करण्याचं सामर्थ्य ब्रह्मवृंदांचं आहे, ब्रह्मज्ञानी पुरुषांचं आहे. वैदिक हिंदू धर्म संस्कृती ब्रह्मवृंदांचं आहे, ब्रह्मसाक्षात्कारी ब्रह्मज्ञानी पुरुषांचं आहे. म्हणून ब्राह्मणांनी पवित्र आचरण ठेवलं पाहिजे, संतुष्ट असलं पाहिजे, निर्लोभी असलं पाहिजे, निस्वार्थी समाजाची सेवा, मंत्रोच्चार मंत्रविधान अर्चन भक्ती हिंदू धर्म संस्कार यज्ञकर्म निर्लोभी निस्वार्थी निर्लोभी वृत्तीने शांतिमय पद्धतीने निस्वार्थ भावनेने वैदिक धर्माचं आचरण केलं पाहिजे. आचारशुद्धी ब्राह्मणांनी स्वतःपासून जागृत ठेवली पाहिजे. समाजामध्ये ज्ञानाचं बीजारोपण समाजाचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य ब्रह्मवृंदांचं आहे, ब्रह्मज्ञानी पुरुषांचं आहे. म्हणून ब्रह्मवृंदांनी दशग्रंथी ब्राह्मणाचं आद्य कर्तव्य आहे धर्म. धर्मो रक्षती रक्षिता. धर्माचं, हिंदू धर्माचं, वैदिक धर्माचं, आर्य संस्कृतीचं, संस्कृत विद्येचं, तपोविद्येचं, यज्ञकर्माचं, धार्मिक संस्काराचं संवर्धन, संस्कृतीचं संवर्धन, कुलाचं संरक्षण, समाजाचं संरक्षण ब्रह्मवृंदांनी केलं पाहिजे. त्यांचं आद्य कर्तव्य आहे. धर्मो रक्षती रक्षिता. हिंदू धर्म संस्कृतीचं रक्षण ब्राह्मणांनी जर केलं तर समाजाचं, संस्कृतीचं, धर्माचं रक्षण झाल्याशिवाय राहणार नाही, समाजाचा उद्धार राहणार नाही आणि समाजामध्ये ब्राह्मण प्रिय ठरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ब्राह्मणांनी संतुष्ट, शांतता प्रिय आणि आचरण शुद्ध पवित्र आचरण ठेवलं पाहिजे. आज समाजाची भावना अतिशय पवित्र आहे. समाजामध्ये ब्राह्मण हा प्रिय आहे, ब्राह्मणाचा अपमान करू नये. परंतु तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती नसलेला, भक्तिहीन, भगवंताची भगवत भक्तिहीन, नामस्मरणहीन, ज्ञानहीन, धर्महीन, अशा ब्राह्मणाचं
वैष्णव चांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभायता कुळ त्याचे. ऐसा तोही निवाडा झालासे पुराणी, नव्हे माझी वाणी पदरीची. तुका म्हणे आगी लागो थोरपणा, त्या दृष्टी दुर्जना न पडो माझ्या. दुर्बुद्धी जाती भ्रष्ट, आचार भ्रष्ट, वेद भ्रष्ट, कर्म भ्रष्ट, ज्ञान भ्रष्ट, तपो भ्रष्ट, कुळ भ्रष्ट. संतुष्ट नसलेला लोभी ब्राह्मण, जातीभ्रष्ट ब्राह्मण, कर्मभ्रष्ट ब्राह्मण, तपोभ्रष्ट ब्राह्मण, आचरण भ्रष्ट ब्राह्मण, आचारहीन ब्राह्मणाचं तोंड पाहू नये. माझ्या दृष्टीसमोर निषेध तुकाराम महाराजांनी केलेला आहे. वैष्णव भक्त, वैष्णव सम्राट संत तुकाराम महाराजांचा मग एक संत तुकाराम महाराजांची गाथेचं परीक्षण करावं, निरीक्षण करावं. तुकाराम गाथेमध्ये हा अभंग सांगितलेला, तुकाराम महाराजांच्या वाणीने सांगितलेला आहे का नाही? गाथेमध्ये लिहून ठेवलेला आहे. पदरीची वाणी नाही, वेदवाणी. अभक्त ब्राह्मण, भक्तिहीन, भक्ती नसलेला, नामस्मरण करीत नसलेला, कुलधर्म कुलाचार पालन करीत नसलेला आचारवंत ब्राह्मणच वंदनीय आहे. गुन्हा पूजा स्थानम नच लिंगम नच बल. गुणाची पूजा होते, अवगुणाची पूजा कुठेच होत नाही. अवगुणाला कुठेच जगात विश्वामध्ये मान सन्मान मिळणार नाही. सद्गुणाला ज्ञानवंत, सिद्धयोगी, आचारवंत, कुळवंत, तपोवंत, वेद पारंगत ब्राह्मणाचा मान सन्मान समाजात करून राहिलेला आहे, समाजामध्ये होत असतो. म्हणून ज्याने ब्रह्म जाणले तो ब्राह्मण. ब्रह्म जाणामी स्वब्राह्मण. ज्याला ब्रह्मसाक्षात्कार, ब्रह्मदर्शन, ब्रह्मसिंहासन प्राप्त झालेले, ब्रह्मविद्या पारंगत, वेदांत शास्त्रात पारंगत, ज्ञान पारंगत, आत्मज्ञान पारंगत, परब्रह्म स्वरूपात प्राप्त झालेला, ब्रह्मसिंहासनावर बसून ब्रह्मवृंदान कुलगुरूपासून वेदमंत्र ग्रहण केलेला ब्राह्मण, शास्त्र पारंगत, ब्रह्म दर्शन झालेला, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला, वेदांत शास्त्राचं अध्ययन केलेला दशग्रंथी ब्राह्मण, वैदिक संस्कृतीचं संवर्धन करणारा ब्राह्मण समाजामध्ये परमप्रिय आहे, वंदनीय आहे. आणि समाजाचं रक्षण करण्याचं सामर्थ्य वैदिक संस्कृतीमध्ये भरलेलं आहे, सामावलेलं आहे. ज्ञान भांडार ब्रह्मवृंद हे नेतृत्व, समाजाचे नेतृत्व करणारे आधारस्तंभ आहे. समाजाची पवित्र भावना आहे ब्राह्मण पूजेला असा. धार्मिक विधी संस्कार ब्राह्मणांच्या वेदमंत्राच्या घोषामध्ये संपन्न करावेत अशी समाजाची, सर्व धर्म बांधवांची इच्छा आहे, श्रद्धा आहे. म्हणून समाजाच्या श्रद्धेची अंधश्रद्धा ब्रह्मवृंदांनी करू नये. ब्रह्मवृंदांनी तपस्वी, ज्ञानसंपन्न, वेद पारंगत, कर्म पारंगत आणि संस्कृतीचं संरक्षण करावं आणि आचरण, स्वतःचं आचरण पवित्र ठेवावं, पवित्र अन्न भक्षण करावं, पवित्र संगतीत राहावं, पवित्र सानिध्यात राहावं आणि कमी बोलावं, जास्ती ऐका आणि मर्यादित बोलावं, अबाधित बोलावं, समयसूचकता ठेवून बोलावं, गोड बोलावं, असं ब्रह्मवृंदांचं आचरण असावं. म्हणून ब्रह्मवृंदांची समाजाकडून सेवा व्हावी, ब्रह्मवृंदांचं आदरातिथ्य व्हावं, मानसन्मान ब्राह्मणाला मिळावा. समाजाने सुद्धा ब्राह्मणाचा मान सन्मान आदरातिथ्य करावं. ही वैदिक हिंदू संस्कृतीची पद्धती आहे. आचार धर्म पद्धती धर्मशास्त्राने सांगितलेली आहे. कलियुगाचा प्रारंभ भाद्रपद कृष्ण त्रयोदशी. कलियुग प्रारंभ 12,500 वर्षाचं आयुष्य मर्यादेचं कालावधी. म्हणून 4 युगाचे 4 धर्म, कृतयुग, सत्ययुग, त्रेतायुग, पहिलं
सत्ययुग कृतयुग, दुसरे त्रेतायुग, तिसरे द्वापारयुग, चौथे कलियुग. कलियुगामध्ये नामस्मरणाने भगवंताची प्राप्ती होते. अस्ति का तर प्राण नाही. अन्नमय प्राण आहे. अन्न पवित्र खावं, पवित्र वाणी, पवित्र जल, शुद्ध जल, शुद्ध पाणी, शुद्ध अन्न प्रत्येकाला मिळावं. निर्दोष अन्न, पवित्र अन्न. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. वदनी केवळ नाम घेता श्री हरीचे सहज होते, सहज हवन होते. नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्व. अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण हे जाणीची यज्ञकर्म वेदविद्या पारंगत यांनी यज्ञकर्माची पूर्णावती मध्यान्हकाळी होत असते. म्हणून यज्ञकर्माची पूर्णावती मध्यान्हकाळी ब्रह्मवृंदांनी केली पाहिजे. कोणत्याही वेळी यज्ञकर्म करू नये. धर्मशास्त्र वैदिक हिंदू संस्कृतीचा वारसा, धर्माचा वारसा, हिंदू संस्कृतीचा वारसा ब्रह्मवृंदांनी आचार धर्म पालन स्वतः आचरण करून समाजाचं नेतृत्व केले पाहिजे. आणि ब्राह्मणाचा आशीर्वाद समाजाने घेतला पाहिजे. आशीर्वाद मला महत्त्व आहे. ब्राह्मणांचा आशीर्वाद. ब्राह्मण संतुष्ट पाहिजे, शांतिमय पाहिजे आणि ज्ञान संपन्न पाहिजे, वेद पारंगत पाहिजे आणि आचरण पवित्र असले पाहिजे आणि संतुष्ट असला पाहिजे. संतुष्टता गुण, सद्गुण आणि निर्लोभी वृत्ती, शांतिमय वृत्ती असलेला ब्राह्मण धार्मिक संस्कार करण्यासाठी, यज्ञकर्म संस्कार करण्यासाठी आवश्यक आहे. हिंदू संस्कृतीचं संरक्षण ब्रह्मवृंदांनी करावं. म्हणून ब्राह्मणाचं मान सन्मान करा, ब्राह्मणाचे आशीर्वाद घ्या आणि ज्ञानी ब्राह्मण ओळखा. ज्ञानी ब्राह्मणाच्या हातानेच हिंदू धर्म संस्कृतीचे संस्कार विधी, पूजाविधी, मंत्रविधान, हिंदू धर्म संस्कृतीचं संरक्षण करण्याचं सामर्थ्य ब्रह्मवृंदांचं आहे. अशा ब्रह्मवृंदांच्या हातानेच समाजाचा उद्धार होतो, समाजाचं नेतृत्व सिद्ध होतं, समाजाचं कल्याण होतं आणि सर्वांचं कल्याण व्हावं, मनोकामना पूर्ण व्हावी आणि समाजाची श्रद्धा भावना, एकनिष्ठ भावना जागृत राहावी. सर्व धर्म समभाव, सर्व धर्मान परित्याज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मां शुचो. ज्ञानेश्वरी धर्मग्रंथातील गीतेच्या 18व्या अध्यायातील 66 क्रमांकाचा श्लोक. गोपाल कृष्णांची वाणी आहे. 66 क्रमांकाचा श्लोक आहे. सर्व धर्म समभाव ठेवून समत्व बुद्धीने, समत्वम योग उच्यते, समत्वम योग कर्म कौशल्यम, कर्माचं कौशल्य, हिंदू धर्म संस्कृतीचं कौशल्य, मंत्रविधानाचं कौशल्य, तपसाधनेचं, योग साधनेचं, ब्रह्मज्ञानाचं कर्म कौशल्य ब्रह्मवृंदांजवळ असावं. आचार धर्माचं, पवित्र आचरणाचं, मंत्रोच्चाराचं, मंत्र कौशल्य, मंत्रविधानाचं, पूजा अर्चना करण्याचं कौशल्य, आचार धर्माचं कौशल्य, वैदिक संस्कृतीचं कौशल्य ब्रह्मवृंदांजवळ जागृत असलं पाहिजे. ब्रह्मवृंदांनी जागृत ठेवलं पाहिजे. समाजाचं अखंड कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि समाजाला आशीर्वाद देण्याचं सामर्थ्य ब्रह्मवृंदांचं आहे. म्हणून समाजामध्ये शांती, आनंद, सुख, शांती, समाधान, आनंदाची निर्मिती झाल्याशिवाय राहणार नाही, समाजाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तर नामस्मरणाने अन्नमय प्राण आहे. मग ते अन्न कसं असलं पाहिजे? पवित्र. अन्न पवित्र कधी होते? अखंड सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तयार केलेले अन्न. पहिला 5 काळ आहेत. प्रातः काळ,
दिवसाचे 4 प्रहर, रात्रीचे 4 प्रहर, 24 तासाचे 8 प्रहर, अष्टप्रहर 24 तासातून 24 तासाचा एक दिवस, कालचक्र सांगतो. देवाचा काळ कर्मयोगी. भगवान आदिनारायण सूर्यनारायण उगवतो, सवित्रदेव उगवतो विश्वाला प्रकाशित करण्यासाठी, विश्वाला कर्म प्रवृत्त करण्यासाठी, विश्वाला जागृत करण्यासाठी भगवान आदिनारायण अतिशय अखंड कर्मयोगी आहे. लोभी नाही, निस्वार्थी नाही. समाजाचं संरक्षण, समाजामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी, समाजाला उद्योगी बनविण्यासाठी सूर्योदय आहे. आधी सूर्यनारायण सवित्रदेव प्रकाशित होत आहे. तर सकाळचा प्रातः काळ, मध्यान्ह काळ, दुपारचा मध्यान्ह काळ, संध्याकाळचा सायंकाळ, 3 काळ. प्रातः काळ, मध्यान्ह काळ आणि सायंकाळ. दिवसाचे 3 काळ, दिवसाचे 4 प्रहर. मुहूर्त 24 मिनिटाचा एक मुहूर्त. अडीच सेकंदाची एक विपळ, अडीच विपळाची 1 सेकंद, 12 मिनिटाची एक पळ आणि 24 मिनिटाची एक घटिका, अडीच घटिकेचा 1 तास आणि 60 घटिकेचा 1 दिवस. कालचक्राचं परिमाण मोजमाप सांगतो. 24 मिनिटाचा एक घटिका, एक मुहूर्त म्हणजे 24 मिनिट. सूर्योदयापासून मध्यान्ह काळापर्यंत 6 तास. 15 घटिकापर्यंत सूर्योदयापासून, एका सूर्योदयापासून मध्यान्ह काळापर्यंत 6 तास गेले म्हणजे 15 घटिका जातात. मध्यान्ह काळ चालू होतो. मध्यान्ह काळापासून सूर्यास्तापर्यंत 6 घटिका जातात. सायंकाळ चालू होतो. आणि सूर्यास्तानंतर मध्यरात्री 12 वाजेपर्यंत 6 तास गेल्यानंतर 15 घटिका गेल्यानंतर मध्यरात्री निर्माण होते. मध्यरात्रीची निर्मिती. मध्यरात्रीपासून रात्री 12 वाजल्यापासून सकाळी सूर्योदयापर्यंत 6 घटिका गेल्यानंतर 6 तास गेल्यानंतर 15 घटिका गेल्यानंतर प्रातःकाळ चालू होतो. उपजते नाशे नाशालते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेची जा. विश्वचक्र, विश्व कालचक्र हे अबाधित अखंडपणे अव्याहतपणे अष्टप्रहर चालू असतं. परंतु कोणत्या प्रहरात काय करावं? ब्राह्मी मुहूर्तावर भगवंत चिंतन करावं, ध्यान करावं. सूर्योदयानंतर कर्म प्रवृत्त व्हावं. प्रातःकाळी देवपूजा करावी. स्नान संध्या देवपूजा, पूजा अर्चन करावं. प्रातःकाळी सूर्योदयापूर्वी ध्यानधारणा करावी. सूर्योदयानंतर स्नान, देवपूजा करावी. मध्यान्हकाळी भोजन करावं. अन्न हे पवित्र आहे, पण अन्नमय प्राण आहे. पण ते पवित्र अन्न आणि पवित्र जल हे दुर्मिळ होत चाललेले. जसं पाणी प्यावं तशी वाणी निर्माण होते. वाणीतून उच्चार निर्माण होतात. उच्चाराची निर्मिती जलातून आहे. जंतुरहित निर्दोष जल प्राशन करावं. पाणी निर्दोष पवित्र प्यावं, शुद्ध प्यावं. अन्न हे पवित्र आहे, पण अन्न शुद्धी महत्वाची, देहशुद्धी महत्वाची. स्नानाने देहशुद्धी होते, शरीर शुद्धी होते. जलाने वाणीची शुद्धी होते आणि चिंतनाने, आत्मचिंतनाने मनाची शुद्धी होते. शुद्ध अन्न खावं. जशी वाणी, जसं पाणी प्यावं तशी वाणी निर्माण होते. पाणी कोणाचं पितो आपण, कसं पितो, कशा अवस्थेत पितो,
कुठे पेतो, कधी पेतो, पाणी दिवसा प्यावे, अन्न दिवसा भक्षण करावे, अन्नग्रहण दिवसा करावे. अखंड सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अखंड कर्मयोगी अबाधित अव्याहतपणे भगवान आदि सौत्र नारायण सूर्यनारायण विश्व प्रकाशित करणारा, विश्वाचे व्यवहार चालविणारा अखंड कर्मयोगी सूर्याच्या साक्षीने अन्न पाणी ग्रहण करा. सूर्यास्तानंतर पाणी पिऊ नये, अन्न भक्षण करू नये, अन्नाचा निषेध आहे. जल पिऊ नये, सूर्यास्तानंतर जलप्राशन करू नये, धर्मशास्त्र सांगतं. सूर्यास्तानंतर अन्न भक्षण करू नये, अन्नाचा निषेध आहे, अन्नाचा त्याग करा. रोग निर्मिती करण्याचं सामर्थ्य. समचरण दृष्टी विटे बरी साजरी, तेथे हरी माझी वृत्ती राहो. अनिक नये माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. मनाचे संकल्प पावविला सिद्धी, तेथे चित्तधनी जडव देती. तुका म्हणे मद कळले त्याचे वर्म, कर्म धर्म सारांग धर्म नाशिवंत. अनिकडे माईक पदार्थ, येथे माझे अर्थ नको देवा. पंचमहाभूतापासून मानवी शरीराची उत्पत्ती झाली. देह हे पाताचे झाले, कर्माचे गुणी गुंतले, भवतसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. मानवी जीवाला पंचमहाभूताने बनलेल्या शरीराला या कर्मचक्रावर ठेवलेले. पंचमहाभूतांचं अधिष्ठान शरीरामध्ये, पंचमहाभूतांनी बनलेले मानवी शरीर, मानवी देह. अन्नाने पोसला जातो, अन्नाने टिकतो, सुरक्षित राहतो. अन्न नाही मिळालं तर त्याचा विनाश होतो. अन्न पाणी. मग पंचमहाभूतांचा जर शरीर आहे, मानवी देह आहे, मनुष्य योनी, मनुष्य देह, अन्नमय प्राण. प्राणाचं संरक्षण अन्नाने होतं, जलाने मनाचं संरक्षण होतं, अन्नाने शरीराचं संरक्षण, प्राणाचं संरक्षण. तहान भूक हे प्राणाचे धर्म आहेत, स्वभाव धर्म आहेत. अन्नमय प्राण. पाणी नसेल तर प्राण कासावीस होईल, अन्न नसेल तर प्राण कासावीस होईल. अन्न प्राण, जलप्राशन, अन्नप्राशन रात्री करू नये, धर्मशास्त्र सांगतं. हिंदू धर्मशास्त्र सांगतं दिवसा अन्न पाणी भक्षण करा, जलप्राशन करावं, अन्न भक्षण करावं, शरीर निरोगी राहील. निरोगी शरीरावस्था, निरामय आरोग्याची प्राप्ती सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत धर्मशास्त्राने, आयुर्वेदाने सांगितलेली आहे. वैदिक संस्कृतीचं शरीराचं संरक्षण, शरीर रक्षतो धर्म, धर्म रक्षती रक्षिता. आचार प्रभो धर्म. शरीराचा आचरण, शरीर धर्माचं आचरण, अन्न भक्षण, भोजन. मुमुक्षु साधकांनी, भक्तांनी, सर्वांनी, मनुष्य प्राण्याने भोजन कधी करावं, जेवण कधी करावं, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच भोजन ग्रहण करावं, अन्न भक्षण करावं. भगवंताचा प्रसाद समजून भगवंताला प्रसाद अर्पण करून, अतिथी धर्माचं पालन करून, ब्राह्मणांनी पंचमहायज्ञ करून, वैदिक संस्कृतीचं संरक्षण करून, ब्रह्मभोजन, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे,
परब्रह्माची प्राप्ती करून देण्याचं ब्रह्मदर्शन करण्याचं साधन अन्नम ब्रह्मेती श्रुतीशास्त्र सांगते. श्रुती म्हणते अन्नम ब्रह्मेती, अन्न हे ब्रह्म आहे. ब्रह्मोपनिषदामध्ये आहे. उपनिषदामध्ये अन्नाचं महत्त्व सांगितलेले आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. पण परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी आधी सूर्यनारायणाच्या साक्षीनेच अन्न जल भक्षण करावं, जल प्राशन करावं, अन्न भक्षण करावं. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत भगवंताला नारायणाला अन्नप्रसाद अर्पण करून अतिथी धर्माचं पालन पंचमहायज्ञ करून अन्न ग्रहण करावं, अन्नाचा प्रसाद घ्यावा. ब्रह्मदर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अन्न पाणी भक्षण जलप्राशन अन्न भोजन कधी करावं, ब्राह्मण भोजन कधी करावं, मध्यान्ह काळापर्यंत देवपूजा करून अन्न भोजन करावं. अतिथी धर्मालाच अन्नदान करून भूतयज्ञ ब्रह्मयज्ञ भूतयज्ञ देवयज्ञ ऋषीयज्ञ पितृयज्ञ गोयज्ञ अतिधर्माचं दान अतिथी धर्माला दान करून अन्न परब्रह्म स्वरूपाला नैवेद्य प्रसाद अर्पण करून आपण मनुष्य जन्माने अन्न भक्षण करावं, भोजन करावं. भगवंताचा प्रसाद म्हणून अन्न प्रसाद घ्यावा, भोजन करावं. पण दिवसा करावं, रात्रीचं करू नये. रात्र ही असुरांची असते, राक्षसींची असते. रात्रीचं भोजन निषेध धर्मशास्त्राने हिंदू धर्म संस्कृतीने सांगितलेले, आयुर्वेदाने सांगितलेले, वैदिक हिंदू धर्म संस्कृतीने सांगितलेले, आर्य संस्कृतीने सांगितलेले आहे. प्राचीन ऋषी मुनींच्या ज्ञानानुसार ज्ञान भांडारानुसार वैदिक धर्म संस्कृतीने सांगितलेले रात्री भोजन निषेध, रात्री अन्न त्याग सांगितलेला आहे, जलत्याग सांगितलेला आहे. असुर योनीची प्राप्ती होते, तमोगुणी योनीची प्राप्ती होते. शरीरामध्ये अन्न असो पाणी असो, अन्नामध्ये किडे पडतात, जलामध्ये किडे पडतात, पदार्थामध्ये किडे पडतात. साखर तीच असते, जल तेच असते, तेल तेच असते, शेंगदाणे तेच असते, अन्न तेच असतं. पण अन्नामध्ये रोगनिर्मिती करण्याचं सामर्थ्य रात्रीमध्ये सामावलेलं आहे. म्हणून सूर्यास्तानंतर अन्नाचा त्याग करावा, अन्न भोजन करू नये, अन्न भक्षण करू नये, जल पिऊ नये, जलामध्ये किडे पडतात. पशुसुद्धा रात्रीचं अन्न खात नाही, टिटवी खात नाही, पक्षी खात नाही, गिधाडं खात नाही, शेपूट असले खात नाही. ज्यांना शेपूट आहे, 4 पाय आहे, त्यांनी ते रात्री खातात. रात्रीचं कोणी खाण्याचा अधिकार आहे? रात्रीचं पशु खात नाही. मग आपण मनुष्य मानव आहोत. मी कोणाची निंदा करीत नाही, कोणाचा द्वेष मत्सराने वैर भावनेने बोलत नाही, दुष्ट भावनेने बोलत नाही. पण अन्न कोणी खावं? मानवाने खावं, मनुष्य योनीने खावं, मानवाने ग्रहण करावं. मग पशु जर रात्री खात नाही, बैल रात्री खात नाही, हिंस्र पशु असुर रक्तप्राशन केले जातात. असुर योनी प्राप्त होते, राक्षसी योनी प्राप्त होते, तमोगुणी योनी प्राप्त होते. रात्रीचा संचार कोणाचा असतो? दुष्टांचा, राक्षसांचा, चोरांचा, लुटारूंचा. लुटारू झडप कोण घालतं? जंगलचा राजा सिंह. गाय काय खाते? हत्ती काय खातो? गवत. आणि माणसं काय खातात? माणसं काय पितात? गाय पाणी पिते, घोडा पाणी पितो. झडप कोण घालतं? दूध कोण पितं? किती दुधाचा सांभाळ केला, मांजर पाळल्यावर
मांजर काय करतं? नजर चुकवून दुधावर काय करतं? काय घालतं? कपशीत घेऊन दूध पिते का मांजर? घरातल्या माणसाची नजर चुकून दुधावर झडप मांजर घालत असतं. दुष्ट मांजर. कितीच लक्ष ठेव, मांजर दुधावर झडप घातल्याशिवाय राहणार नाही. लुटतं. अन्नपदार्थ कोण लुटतं? पशुयोनीचा आहार कोणता? बैल जर गवत खाते, गोमाता गवत खाते. हत्ती, बलवान हत्ती गवत खातो. हत्ती इतकी ताकद मानवाला आहे का? मनुष्य प्राण्याला आहे का? हत्ती इतका बलवान कोण आहे? हत्ती इतका बुद्धिमान कोण आहे? जंगलचा राजा स्त्रीवर झडप आली. आणि आताचे राजे, आताची माणसं स्त्रीवर झडप आली. अत्याचार करतात, अवहेलना करतात, निंदा करतात, छेडछाड करतात, वेशमत्सर करतात, दुःख देतात, वैर करतात, हत्या करतात. स्त्री हत्या, भ्रूण हत्या, मातृहत्या, गुरुहत्या, मातृहत्या, पितृहत्या, गुरुहत्या, देशाची हत्या, राष्ट्राची हत्या, जनतेची हत्या करू नये बरं का. हत्या कोण करीत असतं? पशु. आपण मनुष्य प्राणी आहोत. मानवाची हत्या करावी का? खोल जाऊन प्रत्येकाने आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केले पाहिजे. हत्या का करू नये? हत्या करणारे रात्री खातात. मग आपल्याला जर हत्या करायची नसेल तर आपण दिवसा भोजन केले पाहिजे, दिवसा जलप्राशन केले पाहिजे. अन्न पाणी हे आत्म्याचे, तहानभूक हे आत्म्याचे स्वभाव धर्म आहेत. स्वभाव जे भरलं ते आचरणात उतरतं. जे विचारात असतं ते आचरण होतं. जे मानत असतं ते माणसं बोलतात, तसे वागतात. म्हणून विचार केला पाहिजे. विचारशील मानव प्राणी आहे. भगवंतानी मानवाला विचार दिले, बुद्धी दिलेत, अंतःकरण दिले, हृदय दिलंय, मन दिलंय, पंच ज्ञानेंद्रिय दिलेत, पंच कर्मेंद्रिय दिलेत, भौतिक पदार्थ दिलेले आहेत. अन्न तेच आहे, साखर तीच आहे. पण दिवसा साखरेचा सदुपयोग होतो, रात्रीचा साखरेचा त्याग का करावा? पाप लागतं, दोष बाधा निर्माण करते साखर. डायबिटीस कशाने होतो? मधुमेह कशाने होतो? साखर तीच आहे. एकच साखर, दिवसाची साखर वेगळी, पण रात्रीची साखरेचा पदार्थ ग्रहण केला तर मधुमेह, डायबिटीसची निर्मिती होते. शरीरात रोग निर्मिती करण्याचं सामर्थ्य, बाधा निर्मिती करण्याचं सामर्थ्य, आधार वाढविण्याचं सामर्थ्य पदार्थामध्ये भरलेले आहे. म्हणून अन्न पदार्थ, साखर असू, डाळ असू, गहू असू, धान्य असू, तेल असू, मीठ असू. मीठ हे समुद्राचा भाऊ आहे, लक्ष्मीचा भाऊ आहे. समुद्रातून लक्ष्मीची निर्मिती झालेली आहे, अमृताची निर्मिती झालेली आहे. आणि मिठाचा समुद्र, क्षार समुद्रामध्येच आहेत. लक्ष्मी कुणाला मिळाली? महाविष्णूंना, गोपाल श्रीकृष्ण भगवंताला, नारायणाला लक्ष्मीची प्राप्ती झाली. अन्नात मीठ हे महत्व आहे, पण मीठ हे काय? क्षार आहे. रात्रीचं मीठ कोणाला देऊ नये, घेऊ नये. रात्रीचं तेल, मीठ, बुडीत, दही देवाणघेवाण रात्रीची करू नये. धर्मशास्त्राचा संदेश आहे. कोणी मीठ मागायला आलं, रात्रीचं मीठ घरातून देऊ नये. आणि कोणाचं मीठ आपल्या घरी घेऊन कोणाचं येऊ नये. पैसे देऊ नये, लक्ष्मी देऊ नये, घरातली लक्ष्मी बाहेर देऊ नये रात्रीची. काय सांगतोय समजून घ्या आणि आचरणात. तेल देऊ नये, मीठ देऊ नये, वडी देऊ नये, दही देऊ नये.
रात्रीचं दही खाऊ नये. शिजवलेल्या अन्नात वरून मीठ घालून खाऊ नये. राक्षसी प्रवृत्ती, असुर योनी प्राप्ती होती. असुर योनीची प्राप्ती रात्री वरून अन्नामध्ये वरून मीठ घेऊ नये, दोष लागतो, अन्न बाधित होते. घरातलं मीठ कधी संपू नये. गूळ, मीठ आणि पीठ, घरातलं मीठ, पीठ, गूळ, मीठ, पीठ आणि लक्ष्मी. किचनमध्ये बसून गृहिणीने अन्नभक्षण करते. पती पत्नीने मुलांनी एकत्रित अन्नभक्षण करून द्यायचे. दिवसा नाही रात्रीच नाही, एकत्रित बसून एकत्रित अन्न एका ताटात घेऊन खाऊ. आणि गृहलक्ष्मीने किचनमध्ये बसून अन्न ग्रहण करू नये. भांड्याचा आवाज करू नये. स्वयंपाक बनवताना अन्नपूर्ण स्तोत्राचं मंत्र पठन करून 16 मंत्राचं पठन करून अन्नपूर्ण स्तोत्राचं 16 मंत्राचा मंत्र स्तोत्राचं पठन करून अन्न बनवावं, भोजन बनवावं. पवित्र अन्न निर्मिती झाल्याशिवाय राहणार नाही. पवित्र सद्बुद्धी, पवित्र कर्म, पवित्र अनुभव मिळाल्याशिवाय राहणार नाही. पवित्र चांगलं सत्कर्माचं फल मिळेल, सद्बुद्धी प्राप्त होईल आणि दुष्टबुद्धीची निर्मिती होणार नाही. अन्नपूर्ण स्तोत्राचा पाठ करून अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभ, हे अन्नपूर्णा स्तोत्राचा मंत्र आहे. अन्नदेवतेची, अन्नपूर्णा मातेची कृपा असल्याशिवाय अन्न शुद्धी नाही, अन्न पवित्र नाही, अन्न वृद्धी नाही, लक्ष्मी वृद्धी नाही, घर शांतिमय परिपूर्ण शांतिमय घरामध्ये तशी नांदणार नाही. अन्नपूर्णा देवी संतुष्ट पाहिजे. वैदिक हिंदू संस्कृतीमध्ये वधू कुमारिकेला लग्नामध्ये नववधूला माता पित्यांनी अन्नपूर्णा देवी श्रीकृष्ण भगवान हे मुली कन्यादानामध्ये दान केले पाहिजे, दान करावे असे धर्मशास्त्राचा संकेत आहे. अन्नपूर्णा देवी गोपाल श्रीकृष्ण भगवान लक्ष्मीनारायणाचं दान जावयाला मुली कन्येला केले पाहिजे. तसं लग्न करू नये, दोष लागतो. अन्नपूर्णा स्तोत्राचं पठन मंत्र पठन करून अन्न बनवावं. अन्नपूर्णा मातेचं ध्यानधारणा नामस्मरण करून नामचिंतन करून अन्नस्तोत्राचं पठन करीत मौन अवस्थेचं भोजन बनवावं, भोजन करावं, प्रसाद ग्रहण करावं. शांतिमय अन्न भोजन रात्रीचं करू, दिवसा करा. पवित्र अन्न, पवित्र बुद्धी, पवित्र कर्म, पवित्र फल आणि घरात परिपूर्ण शांती आणि समृद्धी, वैभव, आनंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. रोगराई वाढणार नाही, आरोग्य बलवान होईल, डायबिटीस होणार नाही, वातविकार वाढणार नाही, शरीरात बाधा होणार नाही, वातविकार वाढणार नाही, हृदयविकार होणार नाही, मधुमेह होणार नाही. अन्नपदार्थ तेच, दिवसा तेच, रात्रीचे तेच, पदार्थात बदल नाही. पण पापाची, रोगराईची निर्मिती, बाधेची निर्मिती रात्रीच्या भोजनाने, अन्न भोजनाने निर्मितीमुळे बाधा निर्माण होते, पापाची वृद्धी होते, पाप लागते. अन्न भक्षण करणाऱ्याला पण, अन्न बनविणाऱ्याला पण दिवसा अन्नपदार्थ बनविलेले, दिवसा भोजन केलेले रात्री शिळे होत नाही. रात्री भोजन केलेले, दिवसा खाल्लेले रात्री भोजनाचा दुष्परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही, रोगाची निर्मिती झाल्याशिवाय राहणार नाही. रात्री तयार केलेले भोजन दिवसा खाऊ नये. अन्न निषेध आहे, अन्न त्याग. धर्मशास्त्राने अन्न पाण्याचा त्याग रात्रीचा सांगितलेले आहे. रात्री निर्माण केलेले जल, रात्री आणलेले जल, रात्री तयार केलेले भोजन दिवसा ग्रहण करू नये. रात्री भोजन केल्याचा पापचा वाटेकरी व्हावं लागतं.
पापकर्माचा अधिकारी बनतो. रात्रीचं भोजन दिवसा खाऊ नये, करू नये. आणि दिवसा केलेले भोजन रात्री केले तर ते दिवसाचं भोजन ठरतं, पण रात्रीचं भोजन निषेध सांगितलं. दिवसा बनविलेले भोजन सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत दिवसा भोजनचा दोष लागत नाही. कर्म प्रवृत्ती, बुद्धी प्रवृत्ती, ज्ञान प्रवृत्ती, भक्ती प्रवृत्ती, नामस्मरण, स्मृती, बुद्धी, स्मृती, बुद्धी, विद्या, धन, संपत्ती, आरोग्य, पुण्यांचा संग्रह दिवसा भोजनाने प्राप्त. रात्री भोजनाचा निषेध आहे. रात्री भोजन त्याज्य आहे, जल त्याज्य आहे. रात्री अन्न भोजन आणि जल प्राशन रात्री करू नये. असुर योनीची प्राप्ती होते, तमोगुणी योनीची प्राप्ती होते, दुष्ट प्रवृत्तीची प्राप्ती होते आणि पापाची वृद्धी होते. म्हणून रात्री भोजन करू नये. रक्त प्राशन केल्याचं फल आहे, मांस भक्षण केल्याचं फल आहे. शाकाहारी भोजन दिवसात, रात्रीचं भोजन मांसाहारी ठरतं. दुष्टबुद्धी निर्माण होते, दुर्बुद्धी निर्माण होते आणि पापाचा भांडारी रात्री भोजनाने बनतो, जीव बनतो. म्हणून मानवी प्राण्याने रात्री भोजन करू नये. हे धर्मशास्त्र, वैदिक संस्कृती आणि आयुर्वेद शास्त्र सांगतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांख्यशास्त्र सांगतं, योगशास्त्र सांगतं. योगशास्त्राचं संकेत आहे, संदेश आहे, धर्मसंदेश आहे. समाजाच्या विश्वामध्ये आरोग्य, बलवान, निरोगी, बुद्धिप्रधान संस्कृती, वैदिक संस्कृती, संरक्षण, आचरण, शुद्ध, अबाधित, सुरक्षित देशाच्या, समाजाचं, राष्ट्राचं, समाजाचं कल्याण होण्यासाठी हिताचा संदेश आहे. सर्वांनी याचा योग्य वेळी समयसूचकता ठेवून योग्य विचार करून आचरण करण्याचं, हिंदू संस्कृती, धर्मसंस्कृतीचं संरक्षण करण्याचं संकल्प करून आचरण करावं अशी सर्वांना विनंती आहे. आणि आपलं समाजाला सर्व धर्म समभाव ठेवून समत्व बुद्धीने योग कर्म सुख कौशल्यम सर्वांना सुखशांतीची प्राप्ती हो, बलवान आरोग्य लाभावं आणि सर्वांना सद्बुद्धी, सर्व धर्म समबुद्धी, समभाव, शांती, आनंद, देश संरक्षण, राष्ट्र संरक्षण, हिंदू संस्कृतीचं संरक्षण, समाज संरक्षण आणि समाजाचं प्रबोधन व्हावं, आनंदाची प्राप्ती व्हावी, आरोग्य लाभावं. म्हणून ही सर्वांना विनंती आहे. कोणी गैरसमज करून घेऊ नये. सर्व धर्म समभाव समत्व ठेवून सर्वांना हा भगवंताचा संदेश समजून भगवंताच्या संदेशाचं सर्वांनी मानवी प्राण्याने आचरण करावं अशी सर्वांना प्रार्थना करीत आहे, विनंती करीत आहे. द्वेष मत्सर रहित म्हणून ही विनंती करीत आहे. आणि सर्वांचं जीवन सुखमय व्हावं म्हणून ही विश्वनिर्मात्याचे, ब्रह्मांड नायकाची, ब्रह्मांड चालकाकडे प्रार्थना करीत आहे. तर संस्कृतीला महत्त्व आहे, ज्ञानाला महत्त्व आहे. पापाचा नाश ज्ञानाने होतो, शरीराचा नाश हिंदू संस्कृतीने होत नाही, संवर्धन होते. सुरक्षित आरोग्य, बलवान बुद्धी, बलवान अंतःकरण, शरीर शुद्ध होण्यासाठी डोळ्याचा वापर, ज्ञान दृष्टी हे नेत्र कमल भगवंताचं दर्शन करण्यासाठी, ज्ञानेंद्रियाचा वापर केला पाहिजे. डोळ्याने चांगले पाहावे, भगवंताचं दर्शन, गुरुचं रूप, गुरुचं दर्शन, भगवंताचा मुख पाहावं, चरण पाहावं, भगवंताच्या मूर्तीचं अवलोकन करावं, दृष्टी अवलोकन, तीर्थयात्रा करावी, धार्मिक तीर्थयात्रा, प्रवास, ज्ञानसाधना करावी, साधू संतांचं सत्संगती, भगवत भक्ती करावी, तीर्थयात्रा करावी. पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, धरी आची नेम अहर्निशी, अहर्निशंच नियमाचं आचरण करावं, टिकवावं. तर आपण टिकू शकू, समाज टिकू शकेल.
संस्कृती टिकू शकेल. म्हणून घरापासून, स्वतःपासून, घरापासून, परिवारापासून समाजापर्यंत हिंदू धर्मसंस्कृतीचं संरक्षण ज्ञानदृष्टीने करावं. दृष्टी पाहिजे, पण ती ज्ञानदृष्टी पाहिजे. ज्ञानदृष्टी असावी, अज्ञानी दृष्टी नसावी. अज्ञानाने विनाश होती, अज्ञानाने दुःखाची निर्मिती होते, दुःख मिळते. पण ज्ञानाने आनंदाची प्राप्ती होते आणि सुखाची प्राप्ती. आणि आनंदाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञान हे महत्वाचं आहे. नाही ज्ञानेन सदृश पवित्रमी. ज्ञानदृष्टी पहिलं इंद्रिय ज्ञानेंद्रिय, दुसरं इंद्रिय जिभेने काय खावं? अमृत प्यावं. गोमाता, गोदुग्ध, गोमाता, गंगा, पवित्र गंगेचं स्नान करावं. गंगा, गोदावरी, नर्मदा, सरस्वती, नर्मदा, क्षिप्रा नदी, वेत्रवती, पूर्णा नदी, कृष्णा नदी, कृष्णा पंचगंगा संगम, नरसोबावाडी, कोल्हापूर जिल्हा, शिरोळ तालुका, कृष्णा पंचगंगा संगम. कृष्णेला 7 नद्या मिळतात. भोगावती, भद्रा, कृष्णेला 7 नद्या मिळतात. नर्मदा नदी पार्वतीचं स्वरूप, शिवाचं स्वरूप. नर्मदा ओंकारेश्वर, नर्मदेच्या काठी ओंकार महात्म्य. वेदात ओंकाराचं महत्व, मांडोक्यान कारिका. ओंकाराची निर्मिती, गुरुचं स्वरूप ओंकार स्वरूप, परब्रह्म स्वरूप ओंकार. ओंकार स्वरूप सद्गुरु समर्थ अनाथाचा नाथा तुझं नाव. गुरुराज स्वामी आता स्वयंप्रकाश, ज्या पुढे दास चंद्र रवी. सूर्यचंद्र उदास करतात. गुरु स्वरूपाला प्राप्ती झाल्यानंतर मौन पत्करतात. सूर्यचंद्राचा प्रकाश मावळतो, पण गुरूंचा प्रकाश सूर्यप्रकाशापेक्षाही अनंत पतीने अनंत श्रेष्ठ आहे. गुरुप्रसाद, गुरुदृष्टी, गुरुकृपादृष्टी, गुरु साक्षात्कार, गुरूंचं दर्शन, ब्रह्मदर्शन. जीवनात गुरुदर्शन महत्वाचं आहे, गुरुकृपा दर्शन महत्वाचे, गुरुकृपा दृष्टी महत्वाची, गुरु साक्षात्कार महत्वाचं आहे, गुरु सानिध्य महत्वाचं आहे, गुरु सेवा महत्वाची. आणि त्याला ज्ञानाची दृष्टी पाहिजे. म्हणून डोळ्यांनी काय करावं? गुरूंचं दर्शन, दत्त महाराजांचं दर्शन, नवनारायणांचं दर्शन, ब्रह्मदर्शन. तद्वेदे प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनम तत्वदर्शन. तत्वदर्शी सत्पुरुषांचं दर्शन. परब्रह्म स्वरूपाला प्राप्त झालेले ब्रह्मविद्या पारंगत ब्रह्मर्षी स्वरूपाला ब्रह्मर्षी स्वरूपाला प्राप्त झालेले असलेले ब्रह्मविद्या पारंगत दशग्रंथी ब्राह्मण श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ असलेले ब्रह्मर्षी सद्गुरुदेव आपल्याला लाभणं प्राप्त होणं. ब्रह्म सानिध्य, ब्रह्म सायुज्यता, मुक्तीचे प्रकार आहेत सलोकता, समीपता, स्वरूपता आणि ब्रह्म सायुज्यता. मुक्तीचे 4 प्रकार आहेत. पहिली सलोकता, दुसरी स्वरूपता, तिसरी समीपता आणि चौथी सायुज्यता. असे मुक्तीचे 4 प्रकार आहेत. आणि ते सद्गुरु कृपेने, सद्गुरु कृपा आशीर्वादाने, सद्गुरु सेवेने, सद्गुरु सानिध्याने, सत्संगाने ब्रह्मज्ञानी श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ दशग्रंथी ब्रह्मविद्या पारंगत. विद्या किती आहेत? महाविद्या, ब्रह्मविद्या पारंगत ब्रह्मर्षी असलेले ब्रह्मनारायण ब्रह्मवेत्ते, ब्रह्मणो ब्रह्मकृत ब्रह्म विवर्धना, ब्रह्मविद ब्रह्मज्ञो ब्रह्मी, ब्राह्मणो ब्रह्मप्रिया.
ब्राह्मणाला परब्रह्मप्रिय, ब्रह्मप्रिय, ब्रह्मवेदप्रिय, ब्रह्मसिंहासनप्रिय, ब्रह्मज्ञानप्रिय, ब्रह्मविद्या प्रिय, ब्राह्मणत्व प्रिय, ब्राह्मणत्व नष्ट होता कामा नये, नष्ट करता कामा